नाही होईल. नाही, अमोल तर गेल्या मॅचचा होता. या मॅचचं गिरी गोसावी साहेबांच्या उपस्थितीमध्ये इथून मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब बाहेर या गेला, खेळाडूला दिला जातो. वेल प्लेट बाहेर गेला. यासोबत फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. चला आता दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने मॅच स्टार्ट होईल ऐकूया कमेंट बॉक्स मध्ये अमिकारचे परिवर्तन आउट कॉम बॉक्स अशी चर्चा सर. धन्यवाद. ह्याच्या 5 चिठ्ठ्या फक्त. मागील मॅचचा हिरो महेश बिरवाडी संघाचा प्लेअर ऑफ द मॅच बाकी होता, तो देखील द्यायचा आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा सामना दुसऱ्या सत्रातला शिंगणवाडी विरुद्ध पाचुतेवाडी. पहिलाच बॉल विक्रमच्या बॅट मधून आणि पहिल्या बॉलवरती काय घडलंय? गोल्डन डकचा शिकार विक्रम पाचुपते. जावं लागेल माघारी. विक्रम मोरे ला माघारी जावं लागेल. पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार ठरतोय. महत्वाची विकेट. आबासो कौतुक करावं लागेल. पहिलाच बॉल होता, पुल केला, शॉर्टम पुल सक्सेस झाला नाहीये आणि पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. फुल टॉच डाव कंप्लीट आणि खातं उघडलं जातंय सिंगलच्या मदतीने. सूचित आहे, बॉलच्या खाली येतोय परंतु अडवला गेलाय. धावा तर थांबवल्यात. बॉल पर्यंत जरूर आला होता. खूप चांगला फटका देखील पाहायला मिळाला आणि अगदी विकेट किपर एंड कडे हा थ्रो आणि 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती.
आबोस यांचा पुढचा बॉल उभ्या टप्प्याचा बॉल थोडस पुढे टाकला होता. खूप चांगली गोलंदाजी आबोसच्या माध्यमातून. बॉल डॉट बॉल येतोय. मित्रांनो स्पीडअप घ्या कारण 5:30 वाजून गेलेत. वेळ आपल्याकडे कमी आहे. अजूनही बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. 2 सेमीफायनल, एक फायनल आणि चतुर्थ क्रमांकाची मॅच. त्यामुळे थोडस स्पीडअप घ्यायचं. टोटल 5 मॅचेस बाकी आहेत. यावेळेस मात्र पहा अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे. अडवला जाण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय. 2 धावा या बॉलवरती. यावेळेस मात्र पहा पंचांकडे अपील सुरू केली गेली आणि इथे अंपायर्स आणि ब्रेक मध्ये आपण त्यांचा कौल करणार आहोत. तर मी विनंती करेन सद्गुरू बाबा महाराज वॉरियर सवादे कॅप्टन व्यासपीठावरती यायचंय. वीर हनुमान स्पोर्ट्स सवादे कॅप्टन व्यासपीठावरती या. SD11 कॅप्टन व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबर वीरवाडी कॅप्टन आपण देखील या. 5 चिठ्ठ्या असतील आणि 5 चिठ्ठ्यांमध्ये कौल होईल आणि एक चिठ्ठी जी असेल ती मध्ये सेमी फायनलला जाईल आणि राहिलेल्या 4 चिठ्ठ्यांमध्ये मॅचेस होतील. त्यानंतर पुन्हा एकदा चिठ्ठी होईल आणि एक फायनलची चिठ्ठी कोणाच्या नावावरती जाईल. हाफ ट्रॅकर बॉल खूप चांगल्या पद्धतीने मात्र हाताळलाय. डॉट बॉल शेवटचा बॉल सुचितचा. चला वीर हनुमान सवादे बाबा महाराज स्पोर्ट्स सवादे SD11 गणेशवाडी वीरवाडी आणि एक विजेता म्हणून चिठ्ठी असेल. मी विनंती करेन शिंगणवाडी अतिरिक्त खेळाडू आणि पाचुकतेवाडी एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. पण असू दे ना एक एक्स्ट्रा प्लेट.
दोन षटक समाप्त आणि 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. ऑन स्कोर कार्ड संगणवाडी फास्ट घ्या थोडस. मारुती येतील मला वाटतं शेवटचं षटक बहुतेक टाकण्यासाठी. मारुती दादा घ्या स्पीडअप थोडस कारण वेळ खूप कमी आहे आणि अजूनही 4 ते 5 मॅचेस बाकी आहेत कारण घड्याळामध्ये आपण पाहायला गेलं तर 5:20 झाल्यात. चला या मी नावं घेतले त्या टीमने यायचं आहे आणि यानंतर 2 षटकांचे सामने असतील. यानंतर 2 षटकांचे सामने असतील याची नोंद घ्यायची. चला सबादे संघ बाबा महाराज ऋषिकेश या. टप्प्याचा बॉल अगदी कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षकाकडं चुकी बॅकअप आहे. 2 धावा या ठिकाणी जरूर कम्प्लीट होतात. ओव्हर थ्रूच्या आणखीन एक धाव आणि तिथे बहुत 4 धावा मिळतील. चार धावा आल्यात म्हणजे तुमची धावसंख्या 12. टॉच नो बॉल. नो प्लस 2 धाबा टोटल 3. हिटचा बॉल असेल आता फास्ट घ्या थोडस. आपली बरे आपण सगळी कुठे आहे सिंगणवाडी एक्स्ट्रा प्लेअर या प्लीज जरा. आपण चिठ्ठीचा कौल करतोय कारण आपण असणं एक्स्ट्रा प्लेअर असणं कुठेतरी महत्वाचं आहे. आणि ते दांडी खेळले गोल. हिटचा बॉल होता परंतु खूप चांगली गोलंदाजी मारुती शिंगण यांच्या माध्यमातून. येस एक्स्ट्रा प्लेअर या प्लीज आणि पाचुकतेवाडी आपण देखील एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचं आहे. चिठ्ठीचा कौल घेणार आहोत आपण यानंतर. थांबकी खूप चांगला बॉल डॉट बॉल येतोय. चौकार आलाय 4 धावा आलाय आणि या चौकारच्या मदतीने 19 धावा धावफलकावर. बॉल खूप चांगला बॉल हा डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल टीमची धावसंख्या 20-20. खूप चांगला बॉल 20 धावा धावफलकावरती लागतात. लक्ष 21 धावांचा. चला चिठ्ठीचा कौल घेऊया आणि चिठ्ठा करण्यासाठी उत्तमता SD 11 गणेशवाडी विजेता संघ ही चिठ्ठी असेल. त्यानंतर वीर हनुमान सवादे सद्गुरू बाबा महाराज सवादे आणि वीरवाडी आणि चिठ्ठी होईल नवनाथ गाडगे यांचे सुपुत्र कृष गाडगे यांच्या माध्यमातून. पाहुण्यांच्या हस्ते मी विनंती करेन चंद्रकांत पाचुकते यांच्या शुभ हस्ते मात्र चिठ्ठीचा कौल घेतला जाईल.
एक चिठ्ठी असेल आणि चिठ्ठीमध्ये नाव आहे, तो सेमीला जाईल. वीर हनुमान सभामध्ये गेलाय सेमी फायनल मध्ये. खुश खुश 2 चिठ्ठ्या काढा. खुश यामध्ये 2 उचलाय का दोन कुठली दोन. तू 2 उचल आणि तू 2 उचल. 2 एकदम तुझ्या याच्यामध्ये कुठली आहे पहिली ती सांग. 1 मिनिट सर. पहिली मॅच असेल वीरवाडी आणि अजून एक कोण? वीरवाडी विरुद्ध SD11. चला टॉस करून घेऊया. आणि दुसरी मॅच असेल विजेता संघ विरुद्ध समाज बाबा बाबा महाराज सद्गुरू बाबा महाराज सहबादेव. चला टॉस करून घेऊया. चला टॉस जिंकलाय वीरवाडी संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केला SD11 संघाला बॅटिंग करण्यासाठी. यानंतरची मॅच 2 ओव्हरची मॅच आहे. लक्षात घ्या 2 ओव्हरची मॅच आहे. 2 षटकांचा सामना असेल. दोन्ही टीमला विनंती असेल वीरवाडी आणि त्याचबरोबर SD11 गणेशवाडी 2 षटकांची ही मॅच. वीर हनुमान स्पोर्ट्स संवाद संघ हा सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. चला मॅच स्टार्ट करायची. पहिलाच बॉल अमोल शिंगणच्या बॅट मधून दुसऱ्या बॉलवरती षटकार. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि हा षटकार टोटल 8 धावा. पहिल्या षटकामध्ये मॅच फिनिश केली तर मार्क यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. फ्रीकिक. उंची जास्त आहे, लांबी देखील तेवढीच पाहायला मिळते. सात धावांची गरज आहे फक्त. इनसाइड आउट. हा देखील षटकार आला. आता एका धावेची गरज. मॅच फिनिश. पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक 3 षटकार. आणि हा विजयी षटकार आलाय. वा, चौकार टायमिंग वाचवलाय अमोलने आणि पहिल्या षटकामध्ये मॅच फिनिश केली. अभिनंदन. चला गणेशवाडी आणि पण मैदानाचा ताबा घ्यायचा लगेच.